नमस्कार. रामजन्माची कहाणी जिथून सुरू होते त्याच्या आधीची एक कहाणी आहे. म्हणजे रामजन्माचा विषय समोर आला कसा, प्रभू रामचंद्राच्या अवताराची व्यवस्था कशी झाली याची ही कहाणी आहे. अनेकांनी प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामधल्या एका गोष्टीविषयी कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की रामाची बहीण होती म्हणे शांता नावाची, तिचं काय? ती कुठे होती? ती कुठे गेली? तिचा उल्लेख रामायणामध्ये कुठेच का आढळत नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला होता. ही शांता खरंच होती की नव्हती? रामायणाच्या म्हणजे वाल्मिकी रामायणाच्या बालकांडामध्ये ओझरता उल्लेख शांताचा आढळतो. मग प्रभू रामचंद्राची सख्खी बहीण शांता नेमकी गेली तरी कुठे? ती कोणाची पत्नी झाली? हे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतील. त्यासाठी ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावी लागेल. जिथे ही कथा थांबते तिथूनच रामजन्माच्या जिथे म्हणजे ही जी कथा तुम्हाला आत्ता सांगतोय तिथूनच थांबल्या ठिकाणावरूनच रामजन्माच्या कथेचा आरंभ होतोय. म्हणून ही कथा खूप महत्वाची आहे. त्या काळामध्ये विदर्भ देशचा राजा होता. विदर्भ राजा त्याला म्हणायचे, विदर्भ राजा. आणि या विदर्भ राजाला अनेक मुलं होती. या मुलांच्या मध्ये आणखी एक मुलगा होता, तो म्हणजे रोमपाद. विदर्भ राजाच्या अनेक मुलांच्या पैकीचा एक रोमपाद. आणि हा रोमपाद विदर्भ राजाला आपल्या मित्राला दत्तक द्यायचा होता. आता दत्तक कोणाला द्यायचा आहे तर अंगदेशचा राजा धर्मरथ. या अंगदेशच्या राजा धर्मरथाला विदर्भ राजाला आपला मुलगा दत्तक द्यायचा होता, कारण धर्मरथ हा त्याचा घनिष्ठ मित्र. मग विदर्भ राजानं आपला मुलगा रोमपाद नावाचा अंगदेशच्या धर्मरथ राजाला दत्तक दिला. पुढे धर्मरथ वृद्धापकाळामुळे वानप्रस्थाश्रमाला निघून गेला आणि हा रोमपाद अंगदेशचा राजा झाला. आता हेच पुढे अंगदेशचं साम्राज्य पुढे पुढे महाभारतापर्यंत येतं. म्हणजे जुनं पण अंगदेश आहे, इथे पण अंगराज करणं आपण ज्याला म्हणतो तिथपर्यंत ते साम्राज्य येत राहतं. धर्मरथाने दत्तक घेतलेला विदर्भ राजाचा मुलगा रोमपाद राजा होतो आणि त्याचं लग्न ठरतं. त्याची पत्नी बनते वर्षिणी. आता ही वर्षिणी कोण आहे तर ही वर्षिणी कौशल सम्राटांची मुलगी, म्हणजे महाराज दशरथांची पत्नी, रामाची माता कौसल्या, या कौसल्याची छोटी बहीण म्हणजे ही वर्षिणी. आता या दोन बहिणी, त्यापैकी मोठी बहीण कौसल्या महाराज दशरथांची पत्नी, तर दुसरी बहीण वर्षिणी ही अंगदेशचा राजा विदर्भ राजाचा मुलगा रोमपादची पत्नी. म्हणजे महाराज दशरथ आणि रोमपाद हे नात्याने साडू झाले. रोमपादालाही पुढे अपत्य होत नाही, म्हणजे अपत्य प्राप्तीचं सुख नसतंच. पण महाराज दशरथांना मात्र अपत्य असतं. आता अनेकांना प्रश्न आहे की अपत्य असतं तर मग यज्ञ का केला? तर महाराज दशरथांना मुलगा होत नाही याचं दुःख असतं, मुलगी होत नाही याचं दुःख नसतं. महाराज दशरथ आणि महाराणी कौशल्या यांना एक मुलगी असते आणि ती मोठी मुलगी म्हणजे रामाची बहीण शांता, जिचा जन्म रामाच्या जन्माच्या खूप आधीचा आहे. आणि शांता हीच कारण ठरली आहे रामजन्माच्या आरंभाचं. कसं तेही सांगतो. शांता ही धर्मरथ राजाचा उत्तराधिकारी रोमपाद याच्याकडे दत्तक म्हणून जाते. म्हणजे रोमपाद शांताला दत्तक घेतो आणि मग दशरथाच्याकडून शांता म्हणजे अयोध्येतून शांता येते अंगराज्यामध्ये आणि तिथे ती वाढू लागते, मोठी होऊ लागते. या काळामध्ये या रोमपाद राजाचं एवढं प्रेम शांतावर असतं, आपल्या लेकीवर असतं, की तो रात्रंदिवस लेकीशिवाय कुठला विचारच करत नाही. लेकीसोबत खेळण्यात, गप्पा मारण्यात, तिच्यासोबत यात मग्न असतो. याच दरम्यान एक ब्राह्मण ज्याचं नाव आहे शुवातीर्थ, हा ब्राह्मण
रोमपाद राजाला भेटायला जातो. राजा म्हणतो की आत्ता मी जरा माझ्या लेकीसोबत मग्न आहे, तू संध्याकाळी येशील? रोमपाद राजा तो ठीक आहे म्हणतो, महाराज मी संध्याकाळी येतो. संध्याकाळीही तो शिवातीर्थ नावाचा ब्राह्मण येऊन थांबतो, पण राजा लक्ष देत नाही, आपल्या लेकीतच गर्क असतो. उशिरापर्यंत वाट बघून शेवटी दीपनिर्वाणाच्या वेळेला हा ब्राह्मण निघून जातो. आणि निघून गेल्यावर इंद्र रागावतो की हा असा कसा वागू शकतो एखाद्या सोबत, आणि इंद्र त्याला शाप देतो की आजपासून तुझ्या राज्यात वरुण देवाची कृपा होणार नाही, पर्जन्य देवाची कृपा होणार नाही. आणि मग पाऊस थांबतो, दुष्काळ पडतो. रोमपादाला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो विचार करू लागतो की या चुकीचं परिमार्जन कसं करता येईल. तेव्हा रोमपाद राजाला एक सल्ला दिला जातो आणि त्याला सांगितलं जातं की जवळच्याच वनामध्ये विभांडक नावाचे एक ऋषी आहेत, आणि विभांडक नावाच्या ऋषीचा एक मुलगा आहे, जो मुलगा प्रचंड ज्ञानी आहे, प्रचंड बुद्धिमान आहे. ऋषिशृंग त्याचं नाव ऋषिशृंग. आणि मग त्याला जर तुझी मुलगी शांता देऊ शकलास, तिच्यासोबत विवाह करू शकलास, तर तुला मागच्या सगळ्या पापातून, ब्राह्मणाला त्रासातून मुक्ती होईल. तो म्हणाला असं, मग बोलवा ऋषिशृंगांना, बोलवलं पाहिजे, आपण त्यांना केलं पाहिजे. मग मंत्री सांगतात, महाराज विभांडक ऋषींनी ऋषिशृंगाचं पालन पोषणच इतकं अलिप्त ठेवून केलं आहे की त्याला इतर माणसांचा सहवासच माहीत नाही. मग एक आयडिया केली जाते. त्यावेळेला डोकं लावणारी माणसं होती. मग डोकं लावलं जातं. ऋषिशृंगाने पुरुष पाहिला नाही, स्त्रीही पाहिली नाही. मग त्याला स्त्रीच्या मोहात पाडा आणि राज्यात घेऊन या. मग स्त्रियांच्या मोहात पाडून ऋषिशृंगाला आपल्या राज्यात आणलं जातं आणि ऋषिशृंगाचा विवाह शांतेसोबत केला जातो, जी दशरथाची मुलगी आहे, दत्तक म्हणून रोमपाद राजाकडे आलेली आहे. ऋषिशृंगाचा विवाह केला जातो. मग राजा रोमपाद ऋषीच्या पुढे उभा राहतो, विभांडक ऋषी आणि ऋषिशृंगाच्या पुढे उभा राहतो की मी तुम्ही इथं यावं, माझ्या कन्येला वरावं म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने मी इथं आणलेलं आहे. मला माफ करा, माझ्यावर पुन्हा अवकृपा दाखवू नका. तुम्ही कृपया माझ्या कन्येचा स्वीकार करावा, तिला आणवावं. पुढे मग ऋषिशृंग निर्णय घेतात की आपणही इथेच राहायचं. ऋषिशृंगांना अंगराजाचा राजपुत्र म्हणून घोषित केलं जातं. लक्षात घ्या, रोमपादाला पुत्र नाही आहे, म्हणून त्यानं दशरथ आणि कौसल्याची पहिली मुलगी शांता दत्तक घेतलेली आहे. त्याला पुत्र नाही आहे, म्हणून तो ऋषिशृंगांना आपल्याकडं ठेवून घेतो, मुलीसोबत लग्न लावून देतो, राजपुत्र घोषित करतो आणि पुढे हेच ऋषिशृंग दृष्टा म्हणून त्याच्या राज्याचा कारभार बघू लागतात. हे इथपर्यंत आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये या विवाहाची बातमी दशरथाला मिळते आणि दशरथ अत्यंत आनंदाने आपल्या कन्येचा एका चांगल्या मुलासोबत विवाह झालाय म्हणून अंगराज्यामध्ये येतो आणि अंगराज्यामध्ये ऋषिशृंगाची त्याची भेट होते. दशरथ राजाला असं वाटत असतं की आपण एक अश्वमेध यज्ञ केला पाहिजे. राजा म्हणजे अश्वमेध यज्ञ झालाच पाहिजे. चक्रवर्ती आणि कौशल देशचा सम्राट दशरथ, त्याला असं वाटणं स्वाभाविक आहे की आपण अश्वमेध यज्ञ केला पाहिजे. आणि या अश्वमेध यज्ञाला पूर्ण करण्याची जबाबदारी दशरथ ऋषिशृंगावरती टाकतो की आपण यात करावं. जेव्हा दशरथाचा अश्वमेध यज्ञ पूर्ण होतो आणि तो म्हणतो की मुनिवर, तुम्ही जावाई पण आहात, माझे पण जावाई आहात, कारण शांता माझी कन्या दत्तक म्हणून तिकडे गेली होती. माझ्या मनात एकच दुःख आहे आणि ते दुःख म्हणजे मला पुत्रप्राप्ती होत नाहीये. ऋषिशृंग म्हणतात, महाराज दशरथ, अत्यंत आनंदाची गोष्ट अशी आहे की तुम्ही 4 पराक्रमी पुत्रांचे पिता होणार आहात. जे मला समजतंय, जे मला कळतंय, ते 4 पराक्रमी पुत्रांचे पिता होणार आहात आणि हे तुम्हाला सहज साध्य होणार आहे. फक्त त्यासाठी एक यज्ञ करावा लागेल, ज्या यज्ञाचं नाव आहे पुत्रकामेष्ठी यज्ञ. तुम्ही पुत्रकामेष्ठी यज्ञ केलात की मग तुम्हाला 4 दिव्य पुत्र प्राप्त होतील आणि तुमची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊन जाईल. बघा, अश्वमेध यज्ञ पूर्ण होताच त्यांना पुत्रकामेष्ठी यज्ञाचा ऋषिशृंगांच्याकडून सल्ला मिळतो आणि दशरथ राजा या पुत्रकामेष्ठी यज्ञाचा प्रारंभ करतो. यज्ञातून एक दिव्य यज्ञपुरुष उभा राहतो आणि यज्ञपुरुष दशरथा घे हे पायस दान म्हणत एक खिरीचं भांड दशरथाच्या हातामध्ये ठेवतो आणि सांगतो की तुझ्या राण्यांना ही खीर खाऊ घाल.
मग महाराज दशरथ या खिरीच्या भांड्यातली अर्धी खीर एकट्या कौशल्येला देतात. 1/8 भार दुसरी पत्नी कैकेयीला देतात. 1/8 भाग तिसरी पत्नी सुमित्रेला देतात. आणि 1/8 भाग जो उरलेला असतो त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो. ते सुमित्रेलाच म्हणतात. सुमित्रा किती सुंदर होती हे आपण मागच्या एका भागामध्ये बघितलेलं आहे. ते सुमित्रेलाच म्हणतात की अर्धा कौशल्येला, पाव तुला आणि छोटासा भाग याला मिळेल. दुसरा भागही सुमित्रेला देऊन टाकला जातो. आणि मग दशरथ राजा वाट पाहतो आपल्या पुत्रप्राप्तीची. तीही कथा आपण सांगणार आहोत. रामायण कसं रचलं गेलं तेही आपण सांगणार आहोत. तुर्तास शांता या रामाच्या भगिनीची कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. कारण शांता, तिचा पती हेच कारण ठरलेत. यांच्याच सल्ल्यामुळं दशरथाने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला आहे. विवाहानंतर शांता आपल्या पित्याला पुत्रप्राप्ती मिळण्यासाठीच वरदान ठरलेली आहे. म्हणूनच रामायणामध्ये पुढे कुठेही उल्लेख न आलेली ही शांता रामाची बहीण आपल्याला समजून घ्यावी लागेल. नमस्कार.